जय जय रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वर नामदेवांच्या काळात प्रत्येक जातीत एक एक संत होऊन गेले. या संतांनी आपल्या जातीचं हीनत्व मोठ्या कळकळीने मांडलेलं दिसतं. या संतांनी अत्यंत रसाळ असे अभंग लिहिलेले आपल्याला दिसतात. असे करताना त्यांनी आपापल्या जातीतील आणि धंद्यातील वाक्प्रयोग आणि परिभाषा प्रथमच मराठीमध्ये आणली. माळी, कुंभार, महार, न्हावी, सोनार, शिंपी इत्यादी जातीतील संतांच्या वाङ्मयामुळे मराठी भाषा ही अगदी संपन्न झालेली दिसते. असाच एक संत पंढरपुराचा राहणारा होता आणि त्यांचं नाव होतं नरहरी सोनार. कट्टर शैव होते, पण पुढे विष्णू आणि शिव यांच्यातील अभेद ओळखून ते पांडुरंगाचे भक्त झाले. निवृत्ती, ब्रह्मदेव, ज्ञानदेव आणि सोपान यांच्याबद्दल त्यांना अपार प्रेम होतं. त्यांच्या संगतीत नरहरी सोनारांना शिव आणि विष्णू एकची प्रतिमा हा बोध झाला. नरहरी सोनारांचा एक प्रसिद्ध अभंग आहे आणि सुंदर त्याच्यामध्ये रूपक असं त्यांनी मांडलेलं आपल्याला दिसतं. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, तुझे नामाचा व्यवहार, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, तुझे नामाचा व्यवहार. नरहरी सोनारांचा हा अभंग अगदी प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात की देवा, मी तुझा सोनार आहे. तुझ्या नामाचा व्यवहार मी नित्य करीत असतो. माझा देह हीच बागेसरी म्हणजे काय तर मातीची शेगडी आहे. त्यात मी अंतरात्म्याचे सोने टाकले. सत्व, रज, तम ह्या त्रिगुणांची मूस तयार केली आणि त्यातमध्ये मी ब्रह्मरस ओतला आहे. जीव आणि शिव यांची फुंकडी माझ्या हातामध्ये आहे. रात्रंदिवस ठोकाठोकी करून मी नामस्मरण करतो. माझ्या हातात हातोडा आहे, तो विवेकाचा आहे. मी त्याने कामक्रोधांचे चूर्ण पूर्णपणे केलेला आहे आणि मन आणि बुद्धी यांच्या कात्रीने रामनामरूपी सोने कापून मी त्याची चोरी करतो. असा हा अभंग अत्यंत रूपकात्मक म्हणून सुंदर आहे. त्याच्यातला गर्भितार्थ छान आहे. जय जय रामकृष्ण हरी.